नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज बऱ्याच दिवसातून मी शेतात आहोंच्या सोबत काम करायला गेले होते आणि बऱ्याच दिवसातून शेतात काम केल्यामुळे कंटाळा पण खूप आला होता. आम्ही बघा शेतात कडेलाच आळू लावली आहे आणि आळू एवढी छान आली की जेव्हा जेव्हा वड्या खायची इच्छा होईल तेव्हा तेव्हा शेतातली पानं आणून वड्या बनवते मी. इतर ठिकाणी आळूची पानं आणायची गरज लागत नाही. या रानात बघा आमच्या भोपळा लावायचा आहे आणि भोपळा लावायच्या अगोदर ड्रीपच्या पायपा हातरायच्या होत्या. आमच्या आहोंनी बघा काय छान जुगाड केले ड्रीपच्या पायपा हातरायला. सकाळपासून आहोंनी पायपा हांतरल्या होत्या आणि आता थोड्याशा पायपा हांतरायच्या राहिल्या होत्या. आमच्या आहोंना पण कंटाळा आला होता. मग 4 वाजता मी आहोंच्या सोबत आले पायपा अंथरू लागायला. उद्या याच्यामध्ये भोपळा लावायचा आहे. आमच्या विहिरीला पाणी भरपूर असल्यामुळे आमचे आहो सारखं शेतात काही ना काहीतरी करतच असतात. दर मिळो ना मिळो पण काहीतरी माळवं करत राहायचं. 2-3 वर्षापूर्वी एकदा आम्ही 1 एकर भोपळा केला होता. भोपळा केला आणि भोपळा तोडेपर्यंत बराच खर्च आला. पण ज्यावेळेस भोपळा तोडला त्यावेळेस दर नव्हता. भोपळ्याचे दर पडले होते. भोपळा तोडून मार्केटला पाठवायला खर्च बराच येतो आणि तेवढा खर्चसुद्धा निघाला नसता. म्हणून मग आम्ही भोपळा तोडला नाही. शेतातच भोपळा कुजून दिला आणि पलटी मारली. बघा आमच्या आंब्याच्या झाडाला भरपूर कैऱ्या आल्यात आणि आता कैरीचं लोणचं, कैरीची चटणी, डाळ आंबा, पन्हं असं सारखं 2-3 दिवसांनी मी बनवतच असते. आमचे आहो म्हटले की आंब्याच्या कैऱ्या घे आणि आंब्याची चटणी बनव. म्हणून म्हटलं चला मोठ्या मोठ्या आंब्याच्या कैऱ्या काढून घेऊन जाऊया. आमच्या आहोंनी रानाच्या कडेला भरपूर झाडं लावलीत. कलमी आंब्याची 3 झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, चिक्कूची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत, सफरचंदाची झाडंसुद्धा लावलेत. सफरचंदाच्या झाडाला सफरचंद आली होती तेव्हा मी व्हिडिओ करून चॅनलवर अपलोड केला आहे. आपल्या इकडे सुद्धा सफरचंदाचं झाड चांगलं येतं बरं का. जर कोणाला लावायचं असेल तर नक्की लावा. आमच्याकडं केळीसुद्धा बांधावरच लावलेत आणि पेरूची झाडं पण लावलेत. आमच्याकडं भरपूर फळं आहेत बरं का. तर आज मी तुम्हाला आळूच्या वडीची पूर्ण रेसिपी दाखवणार नाही, पण आळूची वडी परतून घेतानाची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आमच्या घरात अशी केलेली आळूची वडी खायला सर्वांना आवडते. त्यानंतर आता भरपूर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तेल थोडं जास्तच घालायचं बरं का. तेल जास्त घातलं ना की आळूची वडी खायला छान लागते. आणि आता हा कांदा जास्त भाजायचा नाही बरं का. 1 मिनिटभरच भाजून घ्यायचा आणि त्यानंतर कांद्यासोबतच आणि त्यानंतर शिजवून कट करून घेतलेल्या आळूच्या वड्या घालायच्या. आणि आता या वड्या आपल्याला मस्त अशा परतून घ्यायच्या. तुम्ही या वड्या फुल गॅसवर परतून घेतल्या तरी चालतील, पण सतत एकसारखं असं हलवून घ्यायचं म्हणजे वड्या सर्व बाजूनी छान भाजल्या जातात. कांदा घातल्यामुळे आळूची वडी खायला खूप सुंदर लागते. नेहमी एकाच पद्धतीने आळूची वडी करून खाण्यापेक्षा एकदा अशी आळूची वडी बनवून खाऊन बघा.
खायला अतिशय सुंदर लागते. कांद्यामुळे या आळूच्या वडीला खूप छान चव येते. अशी आळूची वडी माझी आजी बनवायची बरं का हो. आणि तिची बनवलेली आळूची वडी खायला खूप सुंदर लागायची. म्हणून मी आज तुम्हाला मुद्दामहून ही आळूच्या वडीची रेसिपी दाखवते. आता मी आळूची वडी तयार करताना तुम्हाला दाखवली नाही, कारण सगळ्यांनाच माहीत आहे. लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि मीठ वाटायचं. बेसन पीठ घ्यायचं आणि त्यात केलेलं वाटण टाकायचं. चिंच गुळाचा कोळ टाकायचा, हळद टाकायची आणि ते बेसन पीठ आळूच्या पानांना लावून घ्यायचं आणि मग रोल बनवून आळूच्या वड्या शिजवून घ्यायच्या. आळूच्या वड्या शिजल्या आणि थंड झाल्या की आळूच्या वड्या कट करून घ्यायच्या. ही जास्त लांबडी प्रोसेस होईल म्हणून मी तुम्हाला आळूच्या वड्या डायरेक्ट कट करून घेतलेल्या दाखवल्या आणि आता परतून घेत आहे ते दाखवत आहे. तर अशा या वड्या छान अगदी सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायच्यात. कांद्यासोबतच वड्या तेलात टाकायच्यात, म्हणजे कांदा आणि वड्या दोन्हीसुद्धा एकत्रच भाजून घेतलं की कांद्याची चव वडीला छान उतरते आणि वड्या खायला सुंदर लागतात. या पद्धतीने बनवलेली आळूची वडी आमच्यात ना किती जरी केली तरी कमीच पडते. एवढी सगळ्यांना आवडते. आणि तुम्हाला पण सांगते की तुम्हीसुद्धा एकदा अशी आळूची वडी बनवून बघा. खायला अतिशय सुंदर लागते. एकदा जर का तुम्ही या पद्धतीने आळूची वडी केली ना, तर तुम्ही आळूची वडी तेलात तळूनसुद्धा घेणार नाही किंवा तव्यावर थोड्याशा तेलात भाजणारसुद्धा नाही. या पद्धतीनेच आळूची वडी परतून खाल, एवढी खायला सुंदर लागते. आता याच्यामध्ये थोडं आळूच्या वड्या अशाच अखंडी राहत नाहीत. आपण परतून घेतो त्यामुळे याचा चुरा होतो, पण हा चुरासुद्धा खायला खूप सुंदर लागतो. आता या वड्या मी छान अशा परतून घेणार आहे. सुरुवातीला 2-3 मिनिटे फुल गॅसवर आणि त्यानंतर 2-3 मिनिटे मीडियम गॅसवर ही वडी परतून घेतली आणि बघा किती सुंदर वडी दिसते. आणि ही वडी खायला अतिशय सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर तुम्हाला माझी ही वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.